अशी इच्छा निश्चित आम्ही सुद्धा व्यक्त करू आणि लगेच जाऊ समालोचन कक्षामध्ये जिथे संदीपजी जगे सर आता आपला आवाज ऐकवतील. धन्यवाद धन्यवाद हर्षदजी मुंडे. यानंतर दोन छोट्याशा सूचना. एक, सर्वप्रथम दावीर मित्रमंडळाचे सदस्य जे कोणी जेवले नसतील त्यांना विनंती असेल की एक 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण जेवण बंद करतोय, तर त्याच्या अगोदर आपण सर्वांनी जेवून घ्यायचं आहे. आणि दुसरी एक अनाउन्समेंट अशी की सीएम चषक आयोजित केला जाणार आहे मुरावाडी मैदान नागोठणे या ठिकाणी. जय बजरंग क्रिकेट क्लब मुरावाडी आणि सन्माननीय प्रवीण दादा ताडकर यांच्या वतीने सीएम चषक 2024 आयोजित केला जाणार आहे. 9, 10 आणि 11 फेब्रुवारी 2024 या कालावधी, म्हणजे 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी. पहिला चेंडू या वेळेला राज बिरगावले समोर शुभम आहे मैदानामध्ये. नाणेफेकीचा कौल झाला होता. कामजाई खाम संघाने श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, निर्णय घेतला क्षेत्ररक्षणाचा. आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कर्णधाराने सांगितलं होतं की आम्ही जे पहिल्या सामन्यामध्ये केलं तीच एक रिपीटेटिव्हली मैदानामध्ये करण्याचा प्रयत्न करू. आणि एक लक्षात घ्या की आपण नेहमी अलीकडच्या काळामध्ये खेळाडू फिटनेस ओरिएंटेड फार महत्व देतात. अर्थात फिटनेसला महत्व देणं हे प्रत्येकाची गरजच आहे. अलीकडच्या काळामध्ये जेव्हा जमाना खूपच फास्ट झालेला आहे, आहारामध्ये सातत्य राहिलेलं नाही आणि अशा वेळेला एक चांगला फटका पाहायला मिळतोय. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणार. भावेशच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार. भावेशने पाहिलं होतं की ऑफस्टम्पच्या बराच बाहेर चेंडू आहे. चेंडूकडे जायचं की नाही जायचं याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे पॉवर प्लेचा बरोबर वापर करायचा. आणि तो वापर केला गेला फलंदाज भावेशने. त्याचं कौतुक करावं लागेल कारण 4 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती 5 पाहायला मिळते. 5 फॉर नो लॉस इन द फर्स्ट ओव्हर. याही वेळेला आपण पाहतोय कव्हर पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होणार आहे आणि सलग दुसरा चौकार. सेम स्ट्रोक सेम रिझल्ट. हे प्लेयर लोक ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन किंवा त्याच वेळेला या गॅप्स ज्या असतात किंवा पॉवर प्ले मध्ये जिथे 4 मिळतील त्या 4 साठी पण जायला पाहिजे. आम्ही हेच करतो. मुंबई क्रिकेटमध्ये आम्हाला पहिलं हेच शिकवलं जातं. मला वाटतं हे फार महत्वाचं असतं. येस इट इज. आणि या वेळेला क्षेत्ररक्षक चुकलाय. चेंडू तिसरा सीमा पार होतोय. सलग तिसरा चौकार मिळतोय. लोकांना तो 1992 वेब सीरीज मध्ये त्याच्यामध्ये तो म्हणतो की ओल्ड स्कूल हो या नया, सबके स्कूल में एक सब्जेक्ट कॉमन होता है, प्रॉफिट, और वो मेरा फेवरेट सब्जेक्ट है. आज मैदानामध्ये हा प्रॉफिट झालाय तो फलंदाज भावेशला. ज्या वेळेला 4 धावा त्याला मिळाल्या, चौकार मिळाला तिसरा आणि धावफलकावरती 13 धावा लागल्या. चौथा चेंडू खेळलाय. याही वेळेला कव्हर्स मधून चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. 1, 2, 3 सीमारेषा बाहेर. आणखीन एक चौकार. की जेव्हा तुम्ही कॉपी बुक स्टाईलने खेळता, जेव्हा तुम्ही 360 डिग्रीचा बरोबर वापर करता, तेव्हा तुमच्याकडे फार फ्युचर आहे असं नेहमी म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. बघा एबी डिव्हिलियर्स क्रिकेटमध्ये हिट झाले किंवा सूर्यकुमार यादव क्रिकेटमध्ये आपल्याला फिट पाहायला मिळतो. ह्या सगळ्या वर्तमानामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की मैदानाच्या अराउंड 360 डिग्री जर धावा येत असतील ना, बनवल्या जात असतील, तर त्या फलंदाजाचं कौतुक केलं पाहिजे. शुभमचा शेवटचा चेंडू निर्धाव जातोय. सुटकेचा निश्वास टाकतोय की षटक संपलंय आपलं. त्या पहिल्या षटकामध्ये तो 17 धावा खर्च करतोय. या 17 धावामध्ये भावेशचे 4 अफलातून चौकार आपण पाहिले. एक चौकार थोडासा नशिबाचा चौकार मिळाला असं म्हटलं तर हरकत नाही, पण त्याच वेळेला 3 चौकारांचं ते कौशल्य पुसलं जाणार नाहीये. आणि म्हणून जेव्हा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा येतात,
काल विजय शेडगेने सुद्धा 4 चेंडूमध्ये 4 चौकार विरकावले होते. आपल्याला माहिती असेल या मैदानाच्या हिस्ट्रीज निराळ्या आहेत, बरोबर आहे. तेजस नरेने 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारलेले आहेत. राज बिरगावलेने गत स्पर्धेमध्ये 5 चेंडूमध्ये 5 चौकार लगावले होते. 6 चेंडूमध्ये 7 षटकार आपण पाहिलेले आहेत. काल विजय शेडगेने 4 चेंडूमध्ये 4 चौकार लगावले. आज भावेशच्या नावावरती तो रेकॉर्ड स्थापन झाला. त्याला माहिती आहे की रेकॉर्ड फार काळ टिकत नाही, त्यातून पुढे जावं लागेल आपल्याला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. कामजाई खाम श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी संघाला सुद्धा माहिती आहे की खाम संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अशा वेळेला रोहन सानपने मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ॲक्युरसी वाली गोलंदाजी, याला क्रिकेटमध्ये प्रचंड महत्व असतं. क्रिकेटमध्ये गोलंदाजाला वेगवेगळ्या अँगलने पाहिलं जातं. म्हणजे तो विकेट टेकिंग बॉलर आहे का, तो डॉट बॉल वरती अर्थातच काम करतोय का, किंवा त्याच वेळेला आपण म्हणूया जोडी फोडण्यासाठी सुद्धा तो एक महत्वाचा गोलंदाज होतोय का. धावा रोखणाऱ्या गोलंदाजाचं सदैव कौतुक केलं जातं. टेनिस क्रिकेटमध्ये जिथे कमी षटकांचे सामने असतात, खेळाडूंना विनंती करेन की जास्त वेळ निवडू नका मित्रांनो. फिलर सांगण्यासारखं आमच्याकडे भरपूर करा आहे. मगाशी एक सचिन तेंडुलकरचा किस्सा सांगायचा राहिलाय, त्याच्यावरती येणार आहे मी, विसरणार नाही. पण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. रोहन सानप मैदानामध्ये आहेत. रोहन सानप पुन्हा एकदा पहिला चेंडू. यावेळेला राज बिरगावसाठी जोरदार अपील झाला. कौतुक करावं लागेल रोहन सानपच्या. रोहन सानपकडे योग्य टप्पा आहे, उत्कृष्ट. म्हणजे मगाशी सुद्धा आपण म्हणाल ना की त्याला एक उत्तम हाईट लाभलेली आहे, आणि ज्या वेळेला तुम्हाला पुरेपूर उंची लाभलेली असते, साधारण 6 फुटीची ती उंची असेल किंवा त्याच तिथपर्यंतची ती उंची असेल, तुमचा साधारण आणखीन 1-2 फुटावरून हात येतोय आणि तो चेंडू तुम्ही डिलिव्हर्ड करता, त्यावेळेला त्या चेंडूवरची नजर ठेवायची आहे. उन्हाचा प्रभाव आज थोडा अधिक जाणवायला लागलेला आहे. अशा वेळेला डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात मैदानामध्ये मित्रांनो. आता मात्र राज बिरगावलेने टायमिंग साधलंय का बघायचं आहे. चेंडू बराच काळ हवेत होता आणि लॉंगॉन सीमारेषेवरती टिपला जातोय. रोहन सानपला सफलता मिळते आणि पहिला फलंदाज बाद होतोय, तो अर्थातच सोनार सिद्ध. साधारण 10वीची परीक्षा होती उमेश. आपल्याला पहिला पेपर गणिताचा असायचा, बीजगणिताचा, मग भूमितीचा पेपर असायचा. बीजगणिताच्या पेपर नंतर भूमितीला 2 सुट्ट्या होत्या. बीजगणिताचा पेपर मला प्रचंड कठीण गेला. मला असं वाटलं की 75 मार्कांचा तेव्हा तो पेपर होता. त्या 75 मार्कांच्या पेपरमध्ये ॲज अ एक्सपेक्टेड की 60-65 मार्क मिळतील असा तो पेपर गेला नाही. पण त्यानंतर माझी आई मला म्हणाली, थांब, भूमितीचा पेपर आहे ना, त्यात 75 पैकी 75 मिळव, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट कर. रोहन सानप तेच तर करतोय. पहिलं षटक खराब आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये चांगला आकर्षक प्रदर्शन पाहायला मिळत होतं. पण आता इथे ऐकतोय तो ऋतिक जाधव आणि आल्या आल्या चेंडूने स्वागत करतोय तो अर्थातच रोहनचा. सीमारेषेच्या बाहेर ताकद वापरले. काय या वेळेला चेंडूवरची नजर होती. हँड आय कोऑर्डिनेशन बघा. जवळजवळ सीमारेषेच्या बाहेर फटका मारण्यासाठीच मी मैदानामध्ये आलेलो आहे. ऋतिक जाधवच्या नजरेचं कौतुक करावं, ऋतिक जाधवच्या अर्थातच हँड आय कोऑर्डिनेशनचं कौतुक करावं, ऋतिक जाधवच्या त्या बॅटच्या फ्लोचं कौतुक करावं, त्या ताकदीचं कौतुक करावं. सगळ्या गोष्टी जोडाव्या लागतील मित्रांनो. जेव्हा रोहन सानपच्या गोलंदाजीवरती हा षटकार आला, ऋतिक जाधव 1 चेंडूचा सामना केलाय, 6 धावांवरती खेळतोय आणि रोहन सानप सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी. जेव्हा 3 चेंडूत त्याने 6 धावा खर्च केल्यात. याही वेळेला ऋतिक जाधव मोठा फटका खेळतोय. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात जाणार आहे आणि फलंदाज बाद होऊन परतणार आहे पावलांमध्ये. आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. आज ऋतिक जाधव मैदानात जरूर आला. फलंदाजी करताना पहिल्या चेंडूमध्ये षटकार वसूल केला, पण त्यानंतर मात्र सलग दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये सोनार सिद्ध वेद 11 संघाला दुसरा फलंदाज बाद होऊन परतत असताना पावलांमध्ये पाहायला सुद्धा मिळाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये येणार राहुल शिगवड, ज्याला अर्थातच धावा जमवाव्या लागतील, आपल्या संघासाठी जोडाव्या लागतील. कारण एका बाजूला जर पाहिलं मैदानात फलंदाजी करत असताना
23 धावा धावफलकावरती लागल्या। दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालेला आहे। पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की ज्या पद्धतीचा स्टार्ट आपल्याला दिलेला आहे भावेशने, त्या प्रकारेच अर्थातच हा सामना पुढे जाईल, पण क्रिकेटमध्ये अशी जर तरच्या परिभाषेला फार काही महत्त्व नसतं। किंबहुना तुम्ही पहिल्या षटकामध्ये एवढ्या धावा जरी बनवल्या असल्या, म्हणजे जसं राहुल द्रविड म्हणतो तसं की जर तुम्ही वयाच्या 15व्या वर्षी यशस्वी झालेला आहात तर असं नाहीये की तुम्ही वयाच्या 17व्या वर्षी पण यशस्वी व्हाल। वयाच्या 17व्या वर्षी यशस्वी झालेला आहात तर असंही नाहीये की तुम्ही वयाच्या 19व्या वर्षी यशस्वी व्हाल। यशस्वी होण्याची व्याख्या याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे तुम्ही ते यश कशा पद्धतीने टिकून ठेवताय। गुड रनिंग बिटवीन द विकेट, कौतुक करावं लागेल दोन्ही फलंदाजांच्या तारतम्याबाबत, ताळमेळाबाबत, कारण राहुल आणि भावेश जोडीने पाहिलं होतं की कव्हर मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता। एक क्षेत्ररक्षक कव्हर पॉइंटला तैनात केला होता, एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला होता, एक वाईडेस्ट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता। एक चांगली गॅप होती, या गॅप मधून क्रिकेटमध्ये एकेरी धावाचं दुहेरीमध्ये रूपांतर करणं, इम्प्रूव्हायझेशन ऑफ द 1%, डेली 1% इम्प्रूव्हायझेशन, याच्यामध्ये तुम्हाला गुगल वरती खूप सारे नोट्स पाहायला मिळतील, युट्यूब वरती अनेक सारे लेक्चर्स पाहायला मिळतील, पण याही पेक्षा तुम्ही मैदानात ते कसे इम्प्लिमेंट केलेत ना, याला फार महत्व असतं। जिथे तुम्ही सिंगल रन होती त्याला डबल मध्ये कन्वर्ट केलं, तिथे तुमचा 100% परफॉर्मन्स पाहायला मिळाला। अगोदर टप्प्याचा चेंडू जरूर आहे रोहन सानापचा, पण हा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतोय, फटका चुकलाय, तिसरा फलंदाज बाद होतोय 25 या धावसंख्येवर। धन्यवाद डीजे मास्टर। दोन षटकांचा खेळ संपलाय, 25 धावा धावफलकावरती। भावेश आता स्ट्राईकला आलाय आणि त्याच्यामुळे लक्ष असेल भावेशच्या कामगिरीकडे, कारण आतापर्यंत याच भावेशने मैदानामध्ये 5 चेंडूंचा सामना केलाय, 16 धावांवरती खेळतायत। दीपेश कदम नवीन गोलंदाज मैदानामध्ये, कामजाई खाम संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी ते मैदानामध्ये स्वतःचा 100% देण्याचा नक्की प्रयत्न करतील। जेव्हा दहावीर चषकाच्या या 12व्या पर्वाची अर्थातच कहाणी सुरू होते कालच्या दिवसापासून, तेव्हा मला वाटतं ना अनेक अशा गोष्टी आहेत की या 12 वर्षाच्या किंवा 12 पर्वामधल्या अनेक गोष्टी आहेत की यांचा उलगडा किंवा त्यांची महती आज मला या ठिकाणी सांगावीशी वाटेल। म्हणजे या स्पर्धेमधल्या उपांत्य फेरीचा थरार हा एक नेहमी चर्चेचा विषय राहिला। म्हणजे आतापर्यंत दहावीर चषकामध्ये एक गोष्ट आपण ठरवतो, मला वाटतं आतापर्यंत आपण कधी लकी ड्रॉ हा इव्हेंट ठेवलेला नाहीये की कोणता संघ फायनल मारेल वगैरे, असं जर तुषारजी शिंदे आपण पुढच्या वर्षी केलं तरी अनेकांच्या, आपण म्हणतो ना की अनेकांच्या अर्थातच अपेक्षा ज्या आहेत किंवा निर्णय जे आहेत ते पूर्णपणे फोल ठरवले जातील, अशा पद्धतीने अंदाज चुकवले जातील, अशा पद्धतीने या स्पर्धेचा रिझल्ट आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय। त्याच्यामुळे ज्याची चर्चा होते तो संघ पहिल्या किंवा दुसऱ्या स्पर्धेतूनच बाहेर होतो, हे आतापर्यंत दहावीरच्या स्पर्धेत पाहायला मिळालेलं आहे। ऋतिक नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय। ऋतिकने मागच्या सामन्यात अफलातून बॅटिंग केली होती, तोच ऋतिक या वेळेला भावेशला साथ देणार आहे। एज आहे नाही पाहायचं आहे पंचांचा काय निर्णय येतोय। फलंदाज येस बॅटकट असणार आहे आणि बॅटलाच लागून अर्थातच हा चेंडू गलीमध्ये ट्रॅव्हल झाला होता। एकेरी धावांना धावसंख्या वाढून पोहोचणार आहे ती 27 पर्यंत, 3 गडी बाद 27। या दोन्ही फलंदाजांना आता डाव सावरावा लागेल। 2 षटकांमध्ये चांगले 3 फलंदाज बाद होऊन परतले। 5 षटकांचा सामना आहे। 2-3 गोष्टी असतात आपण पाहतो जेव्हा सेकंड राऊंड मध्ये आपण येतो, आणि खास करून नॉकआउट मध्ये अनेक गोष्टींवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करावं लागतं। या वेळेला कव्हर्स मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, 1 बाउन्स, वेलकम फॉर भावेश। भावेश त्या थेरीचा फलंदाज आहे की कुठेही क्षेत्ररक्षक ठेव, काय फरक पडतोय, मला हवे तिथे मी मारणार। आणि ही थेरी मला फार आवडते, कारण अशा अनेक फलंदाजांच्या बद्दल नेहमी कौतुकास्पद अशा पद्धतीचे शब्द वापरले जातात, आणि का नाही वापरावे
यावेळेला आपण पाहतोय पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हता, जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे बरोबर चेंडू जाऊन पडतोय. आणखीन एक चौकार. लागोपाठ 2 चेंडूवरती पुन्हा एकदा दीपेशच्या 2 चौकार वसूल केले जातात आणि भावेशचा हा परफॉर्मन्स आज मैदानामध्ये पूर्णपणे मैदान व्यापून टाकतो. यावेळेला लॉग ऑफला खेळलाय चेंडू, बराच क्षेत्ररक्षकाकडून जेल सुद्धा सुटतोय. पहिली धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, ती धाव सुद्धा यशस्वी होणार. आज दिवस भावेशचा आहे, तो पंचांकडे जातोय, ती पंच तिसऱ्या पंचांकडे जातात, दाद मागतायत की हा वेस्ट हाईटचा नो बॉल आहे की नाही. संकेतजी देशमुख यांचं मनपूर्वक अभिनंदन पहिला सामना जिंकल्याबद्दल. सोनार सिद्ध चषकाचे मुख्य आयोजक संतोषजी मोरे यांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि मैदानामध्ये पाणी घेऊन जायचंय, जरा लवकरात लवकर पाणी घेऊन जायचंय. संतोषजी मोरे यांचा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. 3 गडी बाद 37 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाले. आणि सर तुम्हाला जेवावं लागेल. भावेश ठमकेचा आज या वेळेला एक ठासून भरलेला परफॉर्मन्स पाहायला मिळालेला आहे. 3 गडी बाद 37 धावा धावफलकावरती लागले. दीपेश कदमचा या षटकातील हा शेवटचा चेंडू होता. ते नेहमी म्हणतो ना आपण की मंजिलच्या बाबत म्हणतो की मुश्किलों में भाग जाना आसान होता है, हर पल में जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में और लड़ने वालों को कदमों में जहा होता है. आज मैदानामध्ये ते लढण्याची जिद्द भावेश ठमकेने मैदानामध्ये दाखवले. राज बिरगावले बाद झाला, ठीक आहे, त्याचा पुढचा फलंदाज बाद झाला, ठीक आहे, त्याच्या आणखीन एक नंतर फलंदाज बाद झाला, ओके चालेल, हरकत नाही. आपण मात्र खेळत राहायचं, आपण जिद्दीने मैदान लढत राहायचं. आणि मैदानामध्ये जी 5 षटकं येणार आहेत आपल्या वाट्याला, त्याच्यामध्ये जेवढी काही चेंडू आपल्या वाट्याला येणार आहेत त्या प्रत्येक चेंडूवरती काहीतरी रिझल्टिव्ह ऍक्शन घेण्याचा प्रयत्न करायचा. मला वाटतं ना की थिंक आणि ऍक्शन या 2 शब्दामध्ये प्रचंड फरक आहे. आपण बऱ्याच वेळेला विचार करत बसतो, पण जो कृती करतो ना तो अधिक पुढे जातो, हे आतापर्यंत पाहिलेलं आहे. सो ऍक्शन ओरिएंटेड पीपल नेहमी सक्सेसफुल पीपल म्हणून ओळखले जातात. ही थेरी कुठल्याही माइंडसेट मध्ये बघा, तुम्ही सीईओ माइंडसेट हँडल करा, तुम्ही फेअर डिलिव्हरी, इट इज फेअर डिलिव्हरी म्हणून पंचांचा निर्णय आलाय, तिसऱ्या पंचांचा. धन्यवाद. त्यामुळे 3 षटकांचा खेळ संपलाय. 37 धावा धावफलकावरती भावेश ठमके 27 वरती पोहोचलाय. 10 चेंडूंचा त्याने सामना केलाय. ऋतिक पोहोचलाय, अर्थातच एका चेंडूवरती तो एका धावेवरतीच खेळतोय. स्ट्राईकला सुद्धा आता ऋतिक असणार. 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अशा वेळेला गोलंदाज म्हणून हातामध्ये चेंडू घेतोय स्वतः रोहन सालम. भावेश ठमकेने आतापर्यंत आपण पाहिलं नाही 2700 इनिंग मध्ये या इनिंग मध्ये आतापर्यंत 6 चौकार त्याने त्याच्या खेळीमध्ये सजवलेत. आणि आतापर्यंत जर संपूर्ण स्पर्धेत पाहिले तर टोटल 7 चौकार त्याने आपल्या खेळीमध्ये सजवलेले पाहायला मिळालेले आहेत. म्हणजे काल सुद्धा एक आपण पाहिलं होतं विजयकडून 6 चौकार पाहायला मिळाले होते. भावेशने आतापर्यंत 7 चौकार. राजाभाई देशमुख यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. धावीर मित्रमंडळाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत. ऋतिक बाद होऊन परतणाऱ्या पावलांमध्ये मोठा हादरा सोनार
गोलंदाजीला आलाय. चौथी विकेट रोहन सानपच्या नावावरती नोंदवली जाते. काय बॉलिंग परफॉर्मन्स आहे. 8 धावा दिल्यात 7 चेंडू मध्ये, 4 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्यात. आणि रोहन सानप मैदानामध्ये जे आपल्या संघासाठी म्हणजे खामजाई खाम संघासाठी जे करायचं आहे, श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी खामजाई खाम या संघामध्ये, कारण 2 संघ एकत्र आहेत. अमित खामकर आणि राकेश भिरगावले यांचा एका बाजूला खांब आहे, दुसऱ्या बाजूला पोस्टाची वाडी आहे. तिकडे सोनार सिद्ध वेद 11 मध्ये धाटाव आणि तिसे हे 2 संघ आहेत, ज्यांचे मालक संघ मालक श्री अलंकार खांडेकर आणि श्री सतीश जाधव आहेत. या सर्व 4ही संघ मालकांना आपण शुभेच्छा देऊया. आणि रोहन सानप फायफर या वेळेला मैदानामध्ये साजरा करणार का? कारण 5 विकेट घेणं कोणत्याही गोलंदाजाचं मी म्हणेन ना ते कसब कौशल्य आणि स्वप्न सुद्धा असतं. पण आज कसब कौशल्य मैदानामध्ये दाखवत असताना त्या स्वप्नांचा पाठलाग केला जाणार का? कारण अद्यापर्यंत 9 धावा खर्च केल्यात, 4 विकेट स्वतःच्या नावावरती नोंदवल्यात आणि 38 धावांवरती रोखलंय. पण हे बॅटल इंटरेस्टिंग असेल ना. बघा आता भावेश ठमके फलंदाजीला आलेला आहे, त्याच्या समोर रोहन सानप आहे. आणि रोहनला सुद्धा माहिती आहे जर आपल्या मार्गातील कोणता अडथळा दूर करायचा असेल ना तर भावेश ठमकेला आता कुठेतरी थांबवावं लागेल. आणि भावेशला सुद्धा माहिती आहे की हे 4 चेंडू रोहन सानपचे जे येणारे आहेत त्याला व्यवस्थितरित्या खेळून काढणं हे सुद्धा आपलं कर्तव्य असणार. आणि जर लूज चेंडू मिळाला तर त्याच्यावरती धावा बनवणं हे तर आपलं आद्य कर्तव्य असणार. सो रोहन विरुद्ध भावेश, बॅटल इंटरेस्टिंग आहे. पण सावध पवित्रा घेतला जातोय, कव्हर्स मध्ये खेळलाय, 1 धाव तर मिळाले. दुसऱ्या धावेचा भावेशचा प्रयत्न, यावेळेला चोरटी धाव होणार की नाही? धाव यशस्वी होते यष्टी रक्षकाकडून, अर्थातच आपण पाहतोय बेल्स पडत नाहीये, त्याच्यामुळे त्यालाही माहिती आहे की आपल्याकडून ही छोटीशी का होईना चूक जरूर झाले. आकाशने या चूक अर्थातच कॅमेरामध्ये टिपले असतील. आकाश कडव आणि आमचे सर्व सहकारी म्हणजेच योगेश गंभे, आकाश कडव संपूर्णपणे सामन्याची क्षणचित्रे आपल्या कॅमेरामध्ये कैद करत असतात. कैद करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आपल्याला अभिमान वाटतो की आपले हे सर्व कलाकार मंडळी, फोटोग्राफर मंडळी आज वेगवेगळ्या स्पर्धा कव्हर करतात. जिल्ह्यातील, राज्यातील वेगवेगळ्या स्पर्धा कव्हर करतात. स्पर्धा क्रिकेटच्या असो, कबड्डीच्या असो, वेगवेगळ्या मैदानामध्ये हा परफॉर्मन्स पाहायला मिळतोय त्यांचा. त्याबद्दलही त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. नेहमी असं एक मीत असतं बघा की त्याच्यावरती आपण येऊ. रोहन सानपच्या चेंडू नंतर हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि आणखीन एक जीवनदान आहे. हे दुसरं जीवनदान मिळतंय भावेश ठमकेला. रोहन सानप म्हणत असेल की करे तो क्या करे. बघा आतापर्यंत क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे. आपण अद्यापर्यंत अनेक वेळेला त्या आपल्या भजन संस्कृतीमध्ये सुद्धा ऐकत आलेलो आहोत की एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. पण हा मार्ग कधी पूर्ण होणार उमेश? मला वाटतं की एकमेकाची साथ कधी दिली जाणार? क्षेत्ररक्षकांना असे साध्या सोप्या संधी आलेल्या दौडून चालणार नाहीये. आणि जेव्हा तुम्ही नॉकआउट स्पर्धेमध्ये खेळत असतात तेव्हा तर त्या अजिबात परवडणाऱ्या नाहीयेत. दहावीर चषकाची हीच तर खासियत आहे. आज भावेश टमके भाव खाऊन जातोय कारण त्यालाही माहिती आहे 2 जीवनदान सुद्धा मिळालेत. रोहन आणखीन एक चान्स निर्माण करतोय. हा चेंडू हवेत आहे बराच काळ आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये. कौतुक होईल रोहन सानपचं. 5वी विकेट त्याच्या नावावरती नोंदवली जाते. 2 षटकं अजूनही पूर्ण केलेली नाहीयेत. 12 धावा खर्च केल्या आणि रोहन सानप आजच्या सामन्यामध्ये 5वा फलंदाजाला बाद करून पावलेंचा रस्ता दाखवतोय. खेळ मित्रांनो संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 5 गडी बाद 43 ही धावसंख्या आकार घेत असताना मैदानात रोहन सानपच्या त्या कर्तृत्वाचं या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं दाद देऊया. कारण एका फलंदाजाने 50 मारली तर आपण त्याचं कौतुक नक्की करतो, पण एका गोलंदाजाने 5 विकेट घेतल्या तर त्याचं कौतुक सुद्धा अधिक करायला पाहिजे. थोड्याच वेळापूर्वी मी गैनीनाथशी बोलत होतो. तो म्हणत होता की काही अशा ठराविक स्पॉटवरती जर गोलंदाजी केली त्या ठराविक स्पॉट्स त्याने माझ्या समोर उघड केले, पण ते मी ऍज अ कॉमेंटेटर म्हणून ती स्पेशालिटी सांगणार
लागणार नाही तुम्हाला, पण काही ठराविक स्पॉट वरती सर जर बॉलिंग केली ना तर तुम्ही मैदानामध्ये चांगली बॉलिंग करू शकता, कारण विकेट फास्ट आहे आणि या विकेटवरती खूप चांगली मेहनत सर्व संघ सहकार्याने घेतलेली पाहायला मिळते. दावीर मित्रमंडळाची हीच तर खरी खासियत आहे. बघा ॲज अ गायनीनाथ कित्येक वर्ष ॲज अ प्लेअर म्हणून तो कित्येक वर्ष मैदानामध्ये खेळतोय आणि तो जेव्हा स्पर्धेमध्ये काल त्याने तब्बल 9 विकेट्स घेतल्या, तो आजही पाहतोय की गेम फार इंटरेस्टिंग होत आहेत. सर्व दावीर मित्रमंडळाच्या सहकार्यांना आपण प्रोत्साहित करतोय, त्यांना धन्यवाद सुद्धा देतोय आणि अशा वेळेला काही चांगले क्रिकेटपटू त्यांना दाद सुद्धा भरभरून स्वरूपाची देतात. आणि आज मला वाटतं रोहन सानपने सुद्धा तेच केलंय की प्रत्येक उंच खेळाडू बिग बर्ड्स हे अर्थातच यशस्वीपणे कामगिरी करतातच असं नाहीये, पण रोहन सानपने ते मैदानामध्ये मिच जे आहे ना ते मैदानात पूर्णपणे पुसून टाकलंय. 5 गडी बाद 43 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीला आलाय सुयोग देवकर. आपण त्या मिच बाबत बोलत होतो ना मगाशी, आकाश कडवचं एक एक्झाम्पल समोर घेतलं होतं आणि ते म्हणजे हेच की मराठी माणूस अलीकडच्या काळामध्ये केवळ नोकरी करतानाच आढळतो, तो काही व्यवसाय किंवा उद्योगधंदे करताना आढळत नाही. या वेळेला मैदानामध्ये त्या प्रकारचे अर्थातच फटकेबाजी सुरू असताना त्या एक्झाम्पल कडे नंतर येऊ. पहिली चौकाराबद्दल बोलूया, जेव्हा 5 गडी बाद धावसंख्या धावफलकावरती 47 वरती पोहोचणार आहे. चांगला फटका पाहायला मिळाला आणि याही वेळेला भावेशच्याच बॅटमधून पाहायला मिळाला. काय बॅटिंग केली आज भावेशने. भावेश ठमकेचा हा एक परफॉर्मन्स भावेश ठमके 13 चेंडूंचा सामना केलाय, 34 धावा धावफलकावरती. आपल्या षटकातील 5 चेंडू येणं बाकी आहे, ते सुयोग देवकरला माहिती आहे. सुयोग चांगली गोलंदाजी करतो, विशेषतः तो ज्या वेळेला राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, काही स्टॉक डिलिव्हरीज त्याच्याकडे आहेत आणि व्हेरिएशन्स वरती फार भर देतो तो. हे आतापर्यंत पाहिलेलं आहे, पाहायचं आहे आजचा दिवस त्याचा आहे की नाही. लेफ्ट आर्म गोलंदाजी अर्थात लेफ्ट आर्म या वेळेला राऊंड विकेट आले होते. पहिला चेंडू यावेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, सॅक्रिफाईस करावं लागेल ते अर्थातच साथीदार सुयोगला बाद होऊन परतणार भावेश साठी तो. त्याला मिळाले लेफ्ट आर्म मारा आपला या वेळेला यशस्वी करताना फलंदाज भावेश टपकेला या वेळेला बाद करून पावलांचा रस्ता दाखवणार आणि सुयोग देवकरला सात चौकारांनिशी आपल्या संघाला जेव्हा 48 धावांवरती तो बाद झालेला आहे. संघाची धावसंख्या 48 असताना तेव्हा त्याच्या स्वतःच्या नावावरती तब्बल 35 धावा होत्या. या 35 धावा साकारताना तब्बल 7 चौकार त्याने आपल्या खेळीमध्ये सजवले. शुभम आणि हॅरी जाधव ही जोडी आता मैदानामध्ये आहे, पण आज कौतुक होईल ते गोलंदाज सुयोग देवकर याच्या गोलंदाजीचं, कारण शेवटच्या षटकामध्ये तो गोलंदाजीला आलाय. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी, लाईन आणि लेंथ निर्भर असणारी गोलंदाजी, या सगळ्या आघाड्यांवरती आपण बोलतच होतो, परंतु दृष्ट लागते आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर टोलावला सुद्धा जातोय. आणखीन एक षटकार. षटकाराने धावसंख्या वाढली, निर्धाव चेंडू गेला, 54 धावा धाव फलकावरती पाहायला मिळाले. सुयोग देवकरचा शेवटचा चेंडू येणं बाकी आहे आणि 54 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 7 गडी बाद 54. कामजाई काम श्री जोगीरदेव पोस्टाची वाडी विरुद्ध सोनार सिद्ध वेद 11 हा संघ
हे दोन संघ मैदानामध्ये असताना सोनार सिद्ध वेद 11 संघाची धावसंख्या पाहायची की कुठपत स्थिरावते 54 वरती थांबणार आहे. 8 गडी बाद 54. सामना जिंकण्यासाठी आव्हान ठेवलं जात आहे ते खामजाई काम श्री जोगीरदेव पोस्टाचीवाडी संघासमोर 55 धावांचं. शैलेशजी गोलप यांना मी विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. शैलेशजी गोलप यांना मी विनंती करतो की आपण हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी करायचा आहे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल अधिक वेळ न दवडता आपण डायरेक्ट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे जिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल. सन्माननीय शैलेशजी गोलप यांच्या शुभ हस्ते. पूर्वार्धाचा खेळ संपला. 54 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. भावेशचा एक जबरदस्त परफॉर्मन्स आपण मैदानात पाहिला. 55 धावांची आवश्यकता आहे. टेनिस क्रिकेटमध्ये अनिश्चितता मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते आणि दहावीर चषक त्याला कधीही अपवाद राहिलेला नाहीये. 12व्या पर्वामध्ये अनेक गोष्टी आपण अनुभवतोय. आजचा स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. त्या निमित्तानं आमच्याशी जोडले गेलेले ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक वर्ग त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद देतो. इथे उपस्थित असणाऱ्या प्रेक्षक वर्गाचं सुद्धा कौतुक करतो, आभार व्यक्त करतो आणि वळतोय टॉसकडे ज्या ठिकाणी शैलेशजी गोलप आमच्या समवेत जोडले जात आहेत. सुनील स्मृती आयांश चॅलेंजर विरुद्ध स्वयंभू भुवनेश्वर. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे चला नाणेफेकीसाठी यायचंय. सुनील स्मृती आयांश चॅलेंजर 11 संघाचा कर्णधार आणि स्वयंभू भुवनेश्वर संघाचा कर्णधार. चला नाणेफेकीसाठी त्वरित यायचं आहे. दोन्ही कॅप्टन आलेत. शैलेशजी गोलप यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन पहिला सामना जिंकल्याबद्दल आणि दुसऱ्या सामन्यातील नाणेफेकीचा कौल होतोय. येस सुनील स्मृती आयांश 11 संघ आयांश चॅलेंजर 11 संघ नाणेफेकीचा कौल जिंकलाय. काय निर्णय? क्षेत्ररक्षण. ओके थँक्यू सो मच. सामना तिथे सुरू होतोय त्याच्यामुळे अधिक वेळ घेणार नाहीये. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा. वळूया समालोचन कक्षामध्ये जिथे आपण ऐकणार आहोत अर्थातच रोहा तालुक्यातील एक दर्जेदार आवाज आणि किंबहुना येणाऱ्या पुढच्या काळात तो महाराष्ट्राचा आवाज नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळेल असा अर्थातच आमचा मित्र हर्षलजी मुंडे यांना. थँक्यू सो मच संदीपजी जगे सर. आपण जाऊया थेट मैदानाच्या दिशेला. मैदानाच्या चौबाजूला आलोट प्रेक्षक वर्ग त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये सर्व गुणवान खेळाडू त्याचबरोबर ड्रीम्सcricket.in या वाहिनीवरती जुळलेले सर्व लाईव्ह प्रेक्षक त्यांचंही हार्दिक स्वागत आहे. जातोय थेट मैदानाकडे. महत्वाची मॅच पूर्वार्धाचा खेळ संपला. सेकंड इनिंग उत्तरार्धाचा खेळ 55 धावांचा पाठलाग 5 ओव्हर मध्ये. समोर फलंदाजाची जोडी एका बाजूला ओमकार एका बाजूला योगेश. पहिला बॉल पहिला चेंडू बॅटची लीडिंग एज शॉट बॅकवर्ड पॉइंट गली क्षेत्रामध्ये ते पकडले गेलेत. नाव आहे ओमकार सानप. 0 या आकड्यावरती पहिला बॅट्समन बाद टीम खामजाई खाम जोगीरदेव पोस्टाचीवाडी संघाला धक्का.
योगेश लोटणकर पहिल्याच बॉलवरती विकेट गमावल्यानंतर आता सोनार सिद्ध वेद 11 टीमचा कॉन्फिडन्स थोडा वाढला असेल, कारण की आपण जर पाहिलं ना तर यांच्याकडे ताकद आहे, ताकद नजाकत दमकम सगळं काही टासून भरलं. बघा कमबॅक होईल, कारण की राज बिरगावले म्हटलं की तिसे गावाची एक्सप्रेस एक भन्नाट गोलंदाज, त्याला हे मैदान अगदी मानवलंय आणि बॅटिंग बॉलिंग दोन्ही बाजूने तो उजवा ठरताना सातत्यानं आपण बघितलं. राजेश पेंगडे समोर पहिला बॉल फेस करेल, बॅकफुटला येऊन पंच केला. आता पुन्हा बॉल हवेमध्ये, शुभम थोडे मागे येत असताना आपण पाहिलं तर कमी पडताना पाहायला मिळाले. यावेळेला आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी इथे 2 धावा सुखरूपरित्या अर्जित केलेला पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या 2 वरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा धावफलकावरती लागल्यात. 55 धावांचा पाठलाग करायचा. 11.00च्या सरासरीनं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची आहे. ती बॅटिंग होईल का याच्याकडे लक्ष वेधावं लागेल, कारण की पूर्णपणे सोनार सिद्ध आपण पाहिलं तर वेद 11 टीमला माहिती आहे 55 धावा कशा थांबवायच्यात. हा चांगला स्ट्रोक डीप पॉइंट मध्ये बॉलला ढकलण्यात आले. क्षेत्ररक्षक ऋतिक बॉलच्या खाली त्यांना पाहायला मिळतील. एक चांगल्या पद्धतीची फील्ड, एक चांगल्या पद्धतीचा थ्रो, तद्वर मात्र दोन्ही फलंदाजांनी एक सिंगल कंप्लीट केलेली बघायला मिळेल. एकेरी दुहेरी धाव आता या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट राहील, कारण की एखाद मोठा फटका आला तर पुन्हा मॅच मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचा बोलबाला होऊ शकतं आणि एखाद विकेटही आली ना तर पुन्हा आपण पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या टीमचा बोलबाला. पुन्हा राज बिरगावले. यावेळीचा बॉल अनएक्सेप्टेड बाउन्स होता, अगदी शरीरावरती बॉल लागला. खेळाडू दुखापत झाली आहे का पाहावं लागेल. रखरखते ऊन आहे, रखरखत्या उन्हामध्ये मैदानाच्या आतमध्ये खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. योगेश लोटणकर, पाण्याची आवश्यकता असेल तर पाण्याची मागणी घ्या. येस, पाणी पोहोचवा मैदानावरती. योगेशला आपण जर पाहिलं तर या चेंडूची रणनीती समजली नव्हती, कारण की एकंदरीत आपण पाहिलं तर टप्पा पडला, बॉल अगदी एक अनेक उसळी घेणारा होता. शरीरावरती बॉल आला आणि शरीरावरती लागल्यानंतर थोडी दुखापतही आता योगेशली होताना आपल्याला बघायला मिळते. टीमची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळते. एक बॅट्समनही बाद झालाय. एकंदरीत पहिलीच ओव्हर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. अजूनही आपण जर पाहिलं तर या पहिल्या ओव्हरचा विचार केला ना तर कुठेतरी 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 2 चेंडूमध्ये धावा खूप साऱ्या बनल्या जाऊ शकतात, हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आणि योगेशही जाणतो की ज्यावेळेला आपण म्हणतो ना की माणसांनी बोललेले शब्द हे मनाला लागतात, त्याच वेळेला मैदानावरचे चेंडू लागलेले, शरीराला लागलेले चेंडू हे मात्र समोरचे चेंडू ओळखायला शिकवतात आणि ते चेंडू निश्चित आता ओळखले जातील का योगेशच्या माध्यमातून. तो स्ट्राइक एंडला अगदी आलेला बॉल शरीरावरती त्याच्या लागला आणि तिथून पुढे तो राज बिरगावलेला ओळखेल का नाही. यावेळेला बॅटची लीडिंग एज, लॉंग स्ट्रॉप मध्ये बॉल गेला, त्यानंतर हिट करण्याचा प्रयत्न, तिकडेही हिट करण्याचा प्रयत्न झाला. स्ट्राइक एंड वरती सतीश जाधव उकले, त्यानंतर आपण बोलतो राज बिरगावलेकडे बॉल पोहोचला, त्यानेही तो प्रयत्न केला, कारण की राजला जरूर माहिती होतं योगेश लोटणकर या खेळाडूची विकेट होती ती किती इम्पॉर्टंट आहे, या मॅचचं पूर्ण चित्र पलटवू शकते आणि तीच विकेट घेण्याच्या नादामध्ये हिट करण्याचा निर्णय घेतला. आणि हिट करत असताना कुठेतरी आपण जर पाहिलं तर इथे थोडे बचावले गेलेत. याही वेळेला या ओव्हरचा लास्ट बॉल, शेवटचा बॉल ऑफ स्टिकच्या खूप बाहेर, पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉलचा अवंतर स्वरूपामध्ये या बॉलकडे आपण बघतोय. अवंतर स्वरूपानं संघाची धावगती मात्र पुढे सरकताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती येत असताना आपण पाहिली तर तब्बल 5 धावा, 5 चेंडू झालेत, 5च धावा धावफलकावरती आलात. एक बॅट्समन बाद झाला टीम कामजाई काम जोगिरदेव पोस्टाची वाडी संघाचा. हे दोन्ही महत्वाचे खेळाडू, प्रत्येक बॉलच्या मागे 2 धावा त्यांना बनवायच्यात. जर जिंकायचं टीम बॅटिंग करणाऱ्या संघाला तर मात्र इथे धावा बनवाव्या लागतील. समोरचा बॉल ऑन साइडला खेळायचा होता, अगदी अलाउन दी कार्पेट बॉल चालला मिड विकेटच्या दिशेला. सचिन येताना पाहायला मिळतील, वेगानं आले, बॉलला पकडलं, फेकही चांगली झाली आणि मात्र तिथे एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस केल्यानंतर पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरचा खेळ चालू झाल्यानंतर टीमची धावसंख्या किती झाली आहे तर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. या 6 धावा टीमसाठी पुरेशा असतील का, कारण की आता थोडा प्रेशर क्रिएट होईल. जिथे प्रत्येक षटकाच्या मागे फक्त 10च्या सरासरीने 11च्या सरासरीने चालायचं होतं ना, तिथे मात्र आता 12.25च्या सरासरीने
चालावं लागेल. एकंदरीत 24 बॉल 49 धावांची गरज आहे. राजेश मेंगडे मैदानाच्या आतमध्ये आहेत, योगेश लोटणकरी आहेत. या दोन खेळाडूंकडे आशेचं किरण म्हणून बघितलं जात आहे. या दोन फलंदाजांवरती विश्वास दाखवला जात आहे. त्या विश्वासाला सार्थ ठरणारा खेळ करून दाखवावा लागेल जर या स्पर्धेचा प्रवास इथून पुढे तुम्हाला चालू ठेवायचा. एक भव्य दिव्य अशी या संपूर्ण रोहा तालुक्याची नामांकित अशी स्पर्धा आपण पाहतोय. श्री धावीर चषक 2024 एक दमदार आयोजन आणि एक दमदार नियोजन आपण पाहतोय. आणि त्या स्पर्धेमध्ये खेळत असताना प्रत्येक दमदार खेळाडू आपला दमदार खेळ हा दाखवताना पाहायला मिळतील. नवीन गोलंदाजी मार्कवरती भावेश ठमके. बॅटिंग चांगली केली, आता बॉलिंग करायची आहे. पहिलाच बॉल लेग स्टिकला अगदी मिस करणारा अगदी वाईट बॉलही बघायला मिळाला. पहिलाच अवंतर स्वरूपाची धाव खर्च करताना पाहायला मिळाले भावेश ठमके. या पद्धतीची गोलंदाजी अपेक्षित नाहीये भावेश कडून. या पद्धतीचे चेंडू गरजेचे नाहीये टीम साठी, हे पोषक नसतील आणि निश्चितपणे खूप सारा धाबा खर्च करणाऱ्या अशा पद्धतीचे चेंडू असतील आणि हे भावेशला कळून चुकलं. यावेळीचा बॉल अडवा पॅटनं फ्लिक केला. एक दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळाला अगदी स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. वन बाउन्स बॉल सीमारेखेच्या पार. श्री धावीर महाराज चषक चौकार. आयन चॅलेंजर 11 टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण बॉल चॉईस करण्यासाठी इथे यायचं. त्याच वेळेला टीम स्वयंभू भुवनेश्वर आपण या बॉल चॉईस करण्यासाठी इथे लगेच यायचं, वेळ दौडवायचा नाहीये विनंती करेन टीमचे कॅप्टन. पुढचा बॉल भावेश ठमके. पहिल्याच बॉल वरती 4 धावा. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट पॉइंट मध्ये ऋतिक आहे तिथे सरळ हातामध्ये स्ट्रोक खेळला होता राजेशनं. तदनंतर तिथे एक सिंगल मिळाली, हे खूप महत्वाचं आहे आणि राजेशला कळून चुकलं. आता आपल्या बॅटमधून धावा येत नव्हत्या, धावा यायला सुरुवात झाली आहे तर मग धावा मारण्याचा मोह आवरणार नाही. मग मोठ्या फटक्यांमध्ये आपण कुठेतरी आउटही होऊ शकतो. त्या कारणानं कुठेतरी ते बॅकफुटला येऊन आता पंच करताना पाहायला मिळाले. सिंगल डबल आणि तदनंतर एका चौकार षटकार आला तरी या मॅच मध्ये एक ज्या 55 धावांचा टार्गेटचा पाठलाग करायचा तो केला जाऊ शकतो. 22 बॉल 43 धावांची अजूनही आवश्यकता. भावेश ठमके 2 बॉल मध्ये 6 धावा खर्च करताना पाहायला मिळालेत. फुल टॉस बॉल स्वतःहून यॉर्कर बनवून घेतला. त्यानंतर ऑन साइडला स्ट्रोक खेळला. वाडीश मिड विकेटला सचिन गोरिवले. खराब फिल्डिंग. स्वतःला सावरतील, पुन्हा 99 बॉलची पिक करतील. पंचांचा इशारा आला की यस सर नो बॉल आहे की तिसऱ्या पंचांची मागणी. नो बॉल आहे नाही, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते की जेणेकरून बघितलं जातं आपण इथे ओव्हर स्टेपचा हा नो बॉल आहे की नाही. रनवे मध्ये अगदी भावेश ठमके थोडे लडखडताना पाहायला मिळाले होते. थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आमचे तिसरे पंच हे सुद्धा इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून कळवलं जाईल की नक्की हा निर्णय काय असावा. बॅट्समन आउट आहेत की नाही हे पहिलं पाहिले जाईल. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आजचा संपूर्ण उमेदच्या दिवसाचा विचार केला तर हा क्रिकेटमय सोहळा 2 दिवस आणि तब्बल 5 दिवस हा सोहळा या रोहा नगरीमध्ये पार पडणार आहे. म्हणून आपण जर विचार केला तर फेअर डिलिव्हरी असेल सर. अगदी सुखरूपरित्या आपण जर पाहिलं तर भावेशने चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आहे हेच कळलं जात आहे त्यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर एक ज्या वेळेला आपण म्हणतो ना दूध का दूध पाणी का पाणी हे करण्याचं काम dreamscricket.in हेही करताना पाहायला मिळतील. म्हणजे नक्की 14 धावा झाल्या धावफलकावरती. एक बॅट्समन आउट झालाय, 14 धावा आल्यात. नक्की निर्णय काय आहे हे मात्र आपल्यालाही माहिती नव्हतं पण आमच्या कॅमेरामॅननी थेट हे कैद केलेलं पाहायला मिळालं. पुढचा बॉल भावेश ठमके पुन्हा सज्ज होतील. यावेळीचा बॉल समोर आला 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 फेकून दिलं लॉंग ऑनच्या खूप वरून. यावेळेला योगेशचा दमदार असरदार षटकार. संख्या धावफलकावरती आपल्याला बघायला मिळेल. तब्बल आपण जर पाहिलं तर 20 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंतच्या बघायला मिळतील. 20 धावा धावफलकावरती लागल्यात आणि नक्की चांगल्या पद्धतीची धावगती आता योगेश लोटणकरी उभारताना पाहायला मिळतील. योगेश खूप महत्वाचे खेळाडू आहेत. योगेश आक्रमण कसं चढवायचं चांगल्या पद्धतीने जाणतात आणि तसाच खेळ आताही ते करताना बघायला मिळतील. भावेश ठमके बॉलिंग मार्क वरती.
पुढचा बॉल आता कमी गतीचा बॉल टाकला, फसवलं गेलं होतं, पण इथे ताकदीचा योग्य वापर बॉल करेल याही वेळेला हवाई सफर. आणि निश्चित योगेश लोटणकर या खेळाडूला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, प्रयत्न करत असताना चुका होतातच आणि चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतं ते यश आणि ते यश मला आता मिळवायचं. मोठे फटके, 2 बॅक टू बॅकचे षटकार, भावेश ठमकेवरती हल्ला. या वेळेला डिफेन्सला कव्हरच्या दिशेला खेळायचं होतं, बॅटची लिडिंग एज घेतली, त्यानंतर बॉल शॉट बॅकवर्ड थर्डमॅन मध्ये गेला. क्षेत्ररक्षक तिथे सतीश जाधव पाहायला मिळाले आणि निश्चितपणे तिथे आपण जर विचार केला ना तर एक सिंगल स्कोर कार्ड वरती तिथे प्लस करण्यात आली. एकेरी धावेच्या सह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर तब्बल 27 धावा लागल्या. आता 18 बॉल, आता मात्र 28 धावाची गरज, 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. आणि निश्चित विराट 11 कोलाट संघ हा मात्र बाळाशेठ महाबे यांचा संघ खेळणार आहे सोमवारच्या दिवशी. म्हणजे 9-2 हा फॉर्मॅट आहे. तालुक्याचे 9 खेळाडू आणि 2 आयकॉन अशी जी संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून असेल. त्या विराट 11 कोलाट टीमचे मॅनेजर आपल्याला पाहायला मिळतील, ते म्हणजे श्री सन्माननीय अमोल शेठ ढमळे रोडगावचे आहेत, सन्माननीय श्री संतोष शेठ मोरे दाटाव गावचे आहेत आणि श्री संदेशजी दळवी हे किल्ला गावचे आहेत. हे 3 व्यक्तिमत्व आपण जर पाहिलं तर मॅनेजर, टीम मॅनेजरच्या भूमिकेमध्ये विराट 11 कोलाट संघाला त्यांची ऊर्जा वाढवण्याचं काम करतील आणि निश्चित त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेला. 18 बॉल 28 ची गरज, म्हणजे जे स्वप्न सोनार सिद्ध विथ 11 पाहिलं ना त्याच्यावरती पाणी फिरण्याचं काम थोडं भावेशनेही केलं. खूप सारा धावा, तब्बल 21 धावा त्यांना खर्च केला. पुढचा बॉल राज बिरकावले, राजचा हाई बॉल, योगेश पॉवरफुल लोटणकर यावेळेला लॉंग ऑनच्या वरून आक्रमण षटकार. काम केलं जातं ना तसं आता योगेश लोटणकर करतात. याही वेळेला अगदी स्लॉट मध्ये आलेला चेंडू पार्क केलाय खूप 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 दूर पार्किंग प्लॉट मध्ये. याही वेळेला दुसरा षटकार. अध्यक्ष सन्माननीय शैलेशजी गोळप साहेब यांच्या वतीनं योगेश साठी तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज इथे येत आहे. आपण म्हणत होतो एखाद्या फुग्याबद्दल, जशी मॅच एखादा फुगा फुगल्यानंतर असं टाईट होतो ना त्या पद्धतीचं समीकरण इथे झालं होतं. मॅच खूप टाईट होत चालली होती. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये 6 आल्यानंतर अगदी गोलंदाजांचा बोलबाला होता, पण त्या फुग्यामधील हवा काढण्याचं काम योगेश लोटणकरने केलं. त्याच्या हातामध्ये दिलेली ते बॅट एखाद्या सुईसारखी समोरच्या टीमला टोचतीये. हाही चांगला बॉल, अनएक्सेप्टेड बाउन्स होता. टप्पा पडल्यानंतर खूप सारी उसळी घेणारा चेंडू. याही वेळेला एसटी रक्षकाचा वेध घेतला, तिथेही डॉट बॉल बघायला मिळाला. म्हणजे हे डॉट बॉल अपेक्षित आहेत. आणि निश्चित मागील वर्षापासून आपण जर पाहिलं तर योगेश लोटणकर हे नाव खूप दूर राहिलं होतं, पण मागील वर्षी याच स्पर्धेमध्ये योगेश लोटणकरने 1 बॉल मध्ये 6 धावा केल्यानंतर त्याचा खेळही उदयास आला आणि तो खेळाडू या स्पर्धेमध्ये एक कोहिनूर हिरा म्हणून बनला आणि तदनंतर तो आता चमक धमक पूर्ण विभागामध्ये दाखवायला लागला. आणि निश्चितपणे आपण म्हणतो ना की देवानं आपल्याला प्रत्येकालाच हिरा बनवला, हिरा म्हणूनच जन्माला घातला, पण जो घासला जाईल ना तोच चमकला जाईल. आणि निश्चित योगेश लोटणकर सातत्यानं मैदानाच्या आतमध्ये लडखडतात, धडपडतात, मेहनत करतात आणि 10 चेंडू मध्ये 30 वरती खेळतात. टीमची धावसंख्या 41 आकड्यावरती. हाई बॉल, चांगला स्ट्रोक, अगदी मिड विकेट आणि लॉंग ऑफच्या मधोमध क्षेत्ररक्षक आलेत. 1 धाव मिळेल, खराब फिल्डिंग, सचिनचं बॅकअप मिळेल खराब आणि तदनंतर 2 धावा तिथेही कंप्लीट. या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतं. 43 धावा स्कोर कार्ड वरती.
आणि निश्चितपणे या दोन्ही संघांना एकमेकांचा खडा आणि खडा माहिती आहे. एकंदरीत कित्येक वेळा एकमेकांच्या समोर आलेत, कित्येक वेळा एकमेकांना धूळ चारले, कित्येक वेळा एकमेकांना पाणी पाजलंय. आज पुन्हा नव्यानं निमित्त श्री दहावीर महाराज चषक 2024. हा ट्रॅकर बॉल ऑन साइडला लावून दी कार्पेट मिड विकेटच्या दिशेचा स्ट्रोक एक सिंगल तिथे कंप्लीट होतीये. आता योगेश लोटणकर आणि राजेश मेंगडे आणि संपूर्ण खामजाई खाम आणि श्री जोगिरदेव पोस्टाच्या वाडी टीमला कळून चुकलं. सिंगल डबल खूप काही या मॅच मध्ये होईल. 12 बॉल 11ची गरज. मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी केली जाते, पाण्याची पूर्तताही केली जाईल. एक छोटासा डीजे ब्रेक घेऊया, पुन्हा मॅचच्या दिशेला येऊया. 12 बॉल आणि एखादा अवकाळी पावसासारखा बरसला तो मैदानावरती. आणि बरसत असताना अगदी आपण जर पाहिलं तर संपूर्ण नाले ओहळ सगळं काही एकत्रित वाहून तो घेऊन गेला. जाऊया पुन्हा मैदानाकडे. साहिल जाधव यंग टॅलेंटेड बॉलर, कमी गतीचा त्यांना बॉल टाकला, अगदी टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर निघाला. पंचांचा इशारा, हा वाईट बॉल झाला. अवंतर स्वरूपाची एक सिंगल स्कोर कार्ड वरती प्लस होईल, जिथे 12 बॉल 11ची गरज होती. वाईट बॉल आल्यानंतर आता 12 चेंडू आणि मात्र 10 धावांची आवश्यकता. 12 बॉल 10ची गरज असताना आता योगेशचा पुन्हा हल्ला, पण चेंडूच्या खाली थेट आपण पाहिलं तर भावेश ठमके पाहायला मिळाले. आता योगेश लोटणकरच्या खेळीचा अंत होताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक अद्यापचा दुसरा. संख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल आतापर्यंत आपण जर पाहिलं तर धावगती धावफलकावरती 45 आकड्यावरती जरूर आहे. आणि आता फक्त 10 धावांची आवश्यकता ही बाकी राहिली आहे. या खेळपट्टीचा विचार केला तर आता टीमचे कॅप्टन मैदानावरती येताना पाहायला मिळतील. रोहन सानप आहे महत्वाचा खेळाडू, त्याचाही खेळ बाकी राहिला. पण जे काही होतं ना, जो खेळ अपेक्षित होता, जो खेळ गरजेचा होता, तो मात्र योगेश लोटणकर चांगल्या पद्धतीनं करून जाताना आपल्याला पाहायला मिळाला. अजूनही 11 बॉल 10 धावांची आवश्यकता. जिंकण्यासाठी टीम खामजाई खाम श्री जोगिरदेव पोस्टाची वाडी संघाला कोण जिंकेल कोण हरेल. 11 बॉल 10ची गरज. पुन्हा साहिल जाधव मॅच मध्ये सुनारसिद्ध वेद 11 टीमला आणून ठेवतील का, हेही बघावं लागेल. या संपूर्ण स्पर्धेचा विचार केला तर दमदार आयोजन आणि नियोजन चांगल्या तटणीचं आहे. आणि संपूर्ण रोहाकरांना अभिमान वाटावा असा हे आयोजन. हा बॉल चांगला राहिला. रोहन सानपला फसवणारा, अगदी एका जागेवरती स्थिर उभा ठेवणारा हा चेंडू होता. एक बॉल डॉट आल्यानंतर पुन्हा मॅच मध्ये कमबॅक. आता 10 बॉल 10 धावांची आवश्यकता. बॉल टू रन इक्वेशन मैदानावरती आहे. आणि कालच या मैदानावरती इतिहास घडला. 10 चेंडू मध्ये 10 धावा झाल्या नव्हत्या. आजही तसंच काही घडेल का. बॉल हवेमध्ये
सचिन येतील की त्यांच्या साथीचे दुसरे क्षेत्ररक्षक पोहोचतील. अगदी त्या आधीच बॉल नो मॅन्स लँड मध्ये पडला जातोय. टप्पा पडला तद्वर दोन्ही फलंदाजाने ओळखलं बघितलं आणि तदनंतर 2 धावा इथे कंप्लीट करताना पाहायला मिळाले. म्हणजे आता 9 चेंडू आणि मात्र आता 8 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 8 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 वरती टीमची धावसंख्या इथे पोहोचली आहे. पुढचा बॉल साहिल जाधव. याही वेळेचा बॉल पुन्हा हवेमध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येताना पाहायला मिळतील आणि ऋतिक तिथे एक साधा सरळ सोपा झेल सोडताना पाहायला मिळालेत. आणि निश्चित ज्या वेळेला आपण म्हणतो ना की आता नशिबाची साथ नसेल तर इथून बाहेर काढण्याचं काम कोण करेल. तेवढीशी साथ लावत नाहीये. रोहनचे 2 झेल हवेमध्ये अगदी उडाले होते. एक थोडा दूर होता पण एक शॉर्ट पॉइंटचा झेल अगदी सरळ साधा होता. ऋतिकला थोडस बॉल जज करता आलं नाही. त्याच कारणानं तिथे 2 धावा खर्च झाला. टीमची धावसंख्या 49 आता 6ची गरज. 8 बॉल 6 धावांची गरज असताना रोहनचा तडाखा मिड विकेटच्या वरून मॅचला फिनिश करणारा दमदार षटकार.